जय महाराष्ट्र मित्रांनो, सत्ता ही अंतिम कधीच नसते आणि सत्ता शेवटपर्यंत कधीच नसते. सत्तेचा अमरपट्टा घालून येणारे लोक कधी ना कधी विरोधात बसतात. हे मात्र त्रिकलबाधित सत्य आता एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या काही आमदारांना समजण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव साहेब आम्हाला माफ करा, इथपासून सुरू होणारा प्रवास आता ठाकरेंनी साथ दिल्यास आम्ही सर्वजण यायला तयार आहे इथपर्यंत पोहोचला मित्रांनो. आणि अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेल्या 4 वर्षांपासून कोणत्याही प्रकारचं बंड नव्हतं आणि अखेर त्या बंडाला सुरुवात झालेली आहे. आणि इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टाचा 40 आमदारांचा निकाल, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी दाखल केलेली याचिका, राहुल नार्वेकर यांनी दिलेला वेगळा निकाल आणि त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात 6 बंडखोर गद्दार खासदारांनी केलेली गद्दारी. आणि काल नुकतंच ताजं उदाहरण म्हणजे सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांच्या अगदी सावलीसारखी असणारा सचिन अहिर यांनी मात्र ठाकरेंची साथ सोडली. आणि या सगळ्या घटनांच्या नंतर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठी राजकीय इनिंग सुरू होते, ती आता उद्धव ठाकरे यांची. आतापर्यंत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे अगदी जवळचे मावळे फोडले, जवळचे नेते फोडले. जे उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती फिरायचे अशा नेत्यांना जवळ करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंचा वारंवार राहिला आहे. आणि आता इथून पुढे मित्रांनो, त्या जवळच्याच नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंना आम्हाला जर साथ मिळाली तर पुन्हा आम्ही सगळेच्या सगळे मातोश्रीकडे यायला तयार आहोत, असं एकनाथ शिंदेंच्या विद्यमान मंत्र्यांनी, काही विद्यमान आमदारांनी आपलं सगळ्यात मोठं वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याची सुतोवाच तर दिलेच, परंतु उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेनेचे नेते असल्याचं या नेत्यांनी खाजगीत म्हटलेलं आहे. हा एकनाथ शिंदेंना खूप मोठा धक्का मानला जातोय मित्रांनो. एखादा पक्ष निर्माण करणं, तो पक्ष स्थापन करणं, तो पक्ष चालवणं याच्यापेक्षा वेगळं असतं, परंतु एकनाथ शिंदेंना आयता पक्ष मिळाला आणि तो चालवणं मात्र त्यांना आता कठीण जाणार असून पहिली 4 वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंकडचे बडे बडे नेते आपल्याकडे घेण्याकडे त्यांचा खूप मोठा वाटा होता. मात्र आता भाजपकडूनच मोठा विरोध होत असल्याकारणाने एकनाथ शिंदेंना मात्र जबर धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. 4 वर्ष सुप्रीम कोर्टात असलेला निकाल, हा निकाल आता चालू झाला असून या निकालाच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंची राजकीय नीती मात्र खूप चर्चेमध्ये सुरू झालेली आहे मित्रांनो. ही चर्चा उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टातून आपले 3ही निकाल आपल्या बाजूने फिरवण्यासाठी वेळीच सावध करते आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना राज्याच्या राजकारणामध्ये पुढील किती दिवस राहील याचं भविष्य फक्त भाजपाच सांगू शकते. तरी देखील एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंचे आमदार फोडण्याचा सपाटा लावलाय तो मात्र पुढील काळात कायमचा बंद होऊ शकतो. जसं उद्धव ठाकरेंचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं सौख्य आता अगदी जवळ येऊ लागलेत, तशाच प्रकारचे हे नेते आता जवळ येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्यात का, हा प्रश्न सध्या वारंवार पत्रकारांच्या समोर येतोय. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं सौख्य, यांचा सॉफ्ट कॉर्नर, दोघांना असलेली अंतर्गत युती ही मात्र एकनाथ शिंदेंसाठी खूप महागात पडू शकते मित्रांनो. या सगळ्या राजकीय बातम्या आगामी काळामध्ये ज्या आमदारांनी आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली नाही असे काही 15 ते 20 आमदारांचा मोठा गट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येण्यासाठी उत्सुक असून, उद्धव साहेब आम्ही तुमच्यावरती कधीही टीका केली नाही, आता आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे, इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. त्या आमदारांची नेमकी नावं कोणती आहेत, ते आमदार उद्धव ठाकरेंना कसा संपर्क साधतील, परंतु हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा एकनाथ शिंदेंची या सरकारमधून बाहेरची अकलपट्टी होईल आणि केंद्रातून सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूला लागेल, तेव्हा या सगळ्या परिस्थिती पुढील 6 महिन्यात घडून येतील अशी शक्यता राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करू लागलेत मित्रांनो. या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे नेमकं कोण आहे
केंद्रातून राज्यातून ते लवकर समजेल. मात्र उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पुनरागमन करणार हीच या घडीची मोठी अपडेट आहे.